कोण तू? तुझा काय म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल? तू कोण असा चिकना बाण तरणार आहे की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करावा कुणी? सुरू झालं म्हणता म्हणता संपते तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होय? की त्यांना माहिती होतं की निवडणुका लागणार आहेत, त्यांना माहिती होतं की महाराष्ट्रातले लोक त्यांना बेरोजगारीवर प्रश्न विचारतील, महाराष्ट्रातले लोक त्यांना महागाईवर प्रश्न विचारतील. मग त्यांनी आधीच नाटक सुरू केलं, हिंदू मुस्लिम दंगा फसाद सुरू केला. हा हिंदू तो मुस्लिम, हा हिंदू तो मुस्लिम. मग त्यांची ब्रिगेड सुरू झाली. नवनीत राणा असतील, नितेश राणे असतील, मोहित कंबोज असतील, ती ब्रिगेड बोलायला लागली. नाही त्या भाषा सुरू केल्या. आज पुण्यात त्यांचा एक उपकंत्राटदार बिनशर्त पाठिंब्यावाला बोलत होता. कोण फतवे काढतोय म्हटलं, का फतवे? आम्ही पण फतवा काढू. अरे काढ की फतवा. जे ठरवतील काय, मुळात तुम्ही मुस्लिम मतांना किंवा बौद्ध मतांना गृहीत का धरता? हु आर यू? तुम्ही काय ठेकेदार आहात का आमचे? बौद्धांना मेंदू आहे, मुस्लिमांना मेंदू आहे. जात आणि धर्मावर बोलणाऱ्या या सगळ्या औलादींना सांगावं लागेल की तुम्ही काय पद्धतीची भाषा करताय, कुणाला शहाणपण सांगताय तुम्ही. आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये का? या देशात, या राज्यात कायद्याचं राज्य असायला हवं होतं, पण हे राज्य कायद्याचे म्हणण्यापेक्षा हे राज्य गुंडांचे, हे राज्य खंडणीखोरांचे, हे राज्य चोरांचे झाले. की काय अशी परिस्थिती निर्माण झाली? काय पोलिसांचा धाक राहिला? अरे आपण आंदोलन केलं, एखादं गेलो आपण एखाद्या ऑफिसमध्ये, जरा काही झालं जास्तीचं आपण बोललो, नियमावर बोट ठेवलं की अधिकारी सांगतोय प्रशासकीय कामात दखलंदाजी केली, टाका 353. बरोबर आहे? लगेच आपल्यावर 353. विचार करा, नितेश राणेच्या सभेमध्ये तो चिथावणीखोर बोलतोय म्हणून पोलीस बंदोबस्ताला गेले, तर पोलिसांवर दडपण आणण्याचा प्रयत्न नितेश राणे करतो आणि सांगतो की हे काय करायचं ते करून घ्या रे, आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे. काय पद्धत आहे? आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे? अरे नारायण भाऊचा पत्ता कणकवलीचा आहे राजा. सागर बंगल्यावर देवेंद्र भाऊ राहतात. हे दडपण आणण्याचा प्रकार आहे, पोलिसांना घाबरवण्याचा प्रकार आहे, पोलिसांवरती एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मग दुसऱ्या वेळेला पोलिसांनी काय केलं? खरं तर हे सगळं चालू असताना पोलिसांनी 353 दाखल करणं अपेक्षित होतं, पण नाही दाखल झाली. प्रशासकीय कामकाजात अडथळा आणला जातोय. बरं, पोलिसांना नोकरी वाचवायची असेल, पण ते ज्या खात्याचे कर्मचारी आहेत त्या खात्याचा मिनिस्टर हा त्या खात्याचा पालक असतो. मग त्या खात्याचे मिनिस्टर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेत 353 का दाखल केली नाही? हिम्मत वाढली नितेश राणेची आणि पुन्हा तो म्हणाला दुसऱ्या सभेमध्ये, ओय पोलिस हो, काय माझा व्हिडिओ रेकॉर्ड करता? इथं बघा, ते आचारसंहितेचा कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलाय. तुमच्या बॉडी लँग्वेजवरून कळतं रे डिपार्टमेंटचा कुठला आणि आचारसंहितेचा कुठला. ते मी म्हणलं ना कायदा माझ्या बापानं लिहिलाय म्हणून. मग काय झालं? पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. काय म्हणतोय नितेश राणे? नितेश राणेने सांगायला सुरुवात केली, ए काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ते करा रे, फार तर काय कराल, माझा व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना नेऊन दाखवाल. कोण तू? तुझा काय म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल? तू कोण असा चिकना बाण तरणार आहे की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करावा कुणी? सुरू झालं म्हणता म्हणता संपते तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होय? तर मंडळींनो, आपण बघता सुप्रिया सुळे यांनी आपल्या मताद्वारे फडणवीस आणि आपल्या नितेश राणेला चांगल्या प्रकारे धुण्याचा कार्यक्रम केलेला आहे. अशाच प्रकारे ती त्यांचे काम सांगत त्यांनी सांगितले की हे अशा प्रकारे देश विकणार आहेत आणि समोर चालून जनतेकडेच बोट दाखवणार आहे. अशा प्रकारे त्यांनी त्यांचे मत मांडले आणि आपल्या भाषणात सांगितले. एका माय माऊलीला आधी मारलं, मग तुकडे केले, मग फ्रीज मध्ये ठेवले, मग कुकर मध्ये शिजवले, मग मिक्सर मधनं काढले, रोज 1-1 किलोचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घातले. एवढा क्रूरपणा? काय पोलिसांचा धाक राहिला? अरे लोक फेसबुक लाईव्ह करून गोळ्या घालायला लागले एकमेकांना. काय पोलिसांचा धाक राहिला? पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घातल्या जाऊ लागल्या. घातल्या का नाही? हे कुणा? नमस्कार मंडळी, मी घेऊन आलेलो आहे सुप्रिया सुळे यांची बातमी. आणि ते बोलत होते, त्यांनी राज ठाकरेंची नक्कल करत अंधाऱ्यांनी नितेश राणेजी भर शुभेच्छा चक्कर घातलं.
आणि अशा प्रकारे ते बोलत होते, आम्ही पण पत्र काढू, अरे काढ की, अशा प्रकारे ते बोलत होते. आणि कोण तू काय म्हणून तुझा व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल. शिरूर राजाचे संपतात तुझे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा असे होय, ते त्या माहिती होत निवडणूक लागणार आहे. त्यांना माहीत होतं महाराष्ट्रातील लोक त्यांना बेरोजगारी याच्यावर प्रश्न विचारतील, शेतकऱ्यांच्या मालांवर भावांवर प्रश्न विचारतील, महाराष्ट्रातील लोक यांना महागाईवर बोलतील, महागाईच्या याच्यावर बोलतील. म्हणून त्यांनी आधीच नाटक सुरू केले आणि अशा प्रकारे त्यांनी बोलत सांगितले की समोर चालून पण अशा प्रकारे ते जातीवाद करून नाटक केले आणि हिंदू आणि मुस्लिम दंगे चालू केले. हाच हिंदू, हाच मुस्लिम, नितेश राणे असतील, मोहिते कंबल असतील, हे ब्रिगेड बोलताय लागली. त्यांना भाषा सुरू केली. आज त्यांच्या पुण्यातील एक उपकंद शिंदे पाटील कांद्यावर बोलत आणि होते. अशा प्रकारे त्यांनी विरोधी पार्टीला तोंड देत आणि त्यांचे विचार मांडत त्यांनी विरोधी केले. आणि चांगल्या प्रकारे त्यांचे कार्यकर्ते पुण्यात प्रयत्न करत आहे. असेच आपल्या याच्यावर बोलत त्यांनी सांगितले की अशा प्रकारे ते जातीवाद करून आपले जातीवादमध्ये भांडणं लावण्याचे प्रयत्न करत आहेत. तर नितेश राणे हे नेते असून सुद्धाही अशा प्रकारे जातीवाद करतात आणि आपले जे पक्ष आहेत त्यांच्यावर बोलत सुप्रिया सुळे यांनी चांगल्या प्रकारे आपले मत मांडलेले आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रातील जे लोकनेते, रेकॉर्ड ब्रेकर जे आहे ते नितेश राणे हे हिंदू आणि मुस्लिम दंगे चालू करत आहेत. अशा प्रकारे त्यांनी बातमी दिलेली आहे. तरी या अशाच आपल्या चॅनलवर बातम्या येत राहतात. यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबून लाईक, कमेंट, शेअर हे 3 प्रकारचे बेल आयकॉन प्रेस करा.